जय श्रीकृष्ण भक्तांनो, आज आपण भगवद्गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग याचे पहिला आणि दुसरा श्लोक, त्यांचा मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचा सविस्तरमध्ये अर्थ पाहणार आहोत. श्लोक पहिला. जायसी चेतत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन त्यक्तिं कर्मणि घोरे मा नियोजसी केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वदं निश्चित्य येन श्रेयो अमाप्नुयाम. जनार्दन या पदापासून अर्जुन जणू काही हा भाव प्रकट करतात की हे कृष्ण, आपण सर्वांची याचना पूर्ण करणारे आहात, तर मग माझी याचना तर अवश्य पूर्ण करालच. जायसी चेतकर मनस्ते नियोजसी जयसी केशव. मनुष्याच्या अंतःकरणात अशी एक उणीव असते की तो प्रश्न करून उत्तराच्या रूपात वक्त्याकडूनही आपल्या विषयाचे अथवा सिद्धांताचे समर्थन करून घेऊ इच्छितो. याला उणीव यासाठी म्हटले आहे की वक्त्याच्या निर्देशाचे अनेक, मग तो निर्देश मनोकुल असो या अथवा सर्वथैव प्रतिकूल असो, पालन करणाऱ्याचा निश्चयच शूरवीरता आहे. बाकी सर्व दुर्लभता अथवा भित्रेपणाच म्हणता येईल. या दुर्लभतेमुळेच मनुष्याला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणे अवघड जाते. जेव्हा तो प्रतिकूल परिस्थिती सहन करू शकत नाही तेव्हा तो चांगुलपणाचा वेश धारण करतो. आता तेव्हा चांगुलपणाच्या रूपात वाईटपणाच येत असतो. जी वाईट गोष्ट आपल्या गोष्टीचा वेश पांघरून येते तिचा त्याग करणे अत्यंत अवघड जाते. या ठिकाणी अर्जुनातही हिंसेच्या त्यागाच्या स्वरूपात चांगुलपणाच्या वेशात कर्तव्य त्यागाची वाईटपणा आला आहे. म्हणून ते कर्तव्य कर्मापेक्षा ध्यानाला श्रेष्ठ समजत आहे. याच कारणाने ते या ठिकाणी प्रश्न करीत आहेत की जर आपण कर्मापेक्षा ज्ञानाला श्रेष्ठ समजता तर मग मला अशा युद्धरूप घोर कर्मात का प्रवृत्ती करीत आहात. भगवंतांनी 2ऱ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकात बुद्धिर्योगे पदातून समत्व बुद्धीबद्दल म्हटले आहे, परंतु अर्जुनाने त्याला ज्ञान समजले. म्हणून ते भगवंताला म्हणत आहेत की हे जनार्दन, आपण पूर्वी म्हटले होते की मी सांख्यामध्ये जी बुद्धी म्हटली आहे तिलाच तू योगाच्या विषयात ऐक. बुद्धीने युक्त झालेला कर्मबंधनातून मुक्त होशील, परंतु जोपर्यंत ज्ञान होणार नाही तोपर्यंत कर्मबंधनापासून मुक्त होता येत नाही. आपण हेही सांगितले की बुद्धियोग अर्थात ज्ञानापेक्षा कर्म अत्यंत निकृष्ट आहे. जर आपल्या मान्यतेमध्ये कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे तर उत्तम आहे, तर मग मला तुम्ही शास्त्र विहित यज्ञ, दान, तप इत्यादी शुभ कर्मामध्ये सुद्धा प्रवृत्त करता कामा नये. केवळ ज्ञानामध्येच प्रवृत्त होण्याविषयी आपण सांगवायच पाहिजे होते, परंतु आपण त्याच्या विरुद्ध मला युद्धासारख्या अत्यंत क्रूर कर्मामध्ये, ज्यात दिवसभर केवळ मनुष्याची हत्याच करावी लागते, त्यात का प्रवृत्त करीत आहात. पूर्वी अर्जुनाच्या मनात युद्धाविषयी आवेश उत्पन्न झाला होता आणि त्याच आवेशात येऊन त्यांनी भगवंताला म्हटले होते की हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा, ज्यामुळे
मला पाहता येईल की माझ्याशी 2 हात करण्याला कोण कोण आले आहेत. परंतु जेव्हा भगवंतांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भीष्माचार्य, द्रोणाचार्य त्यांच्यासमोर तसेच इतर राज्य लोकांसमोर रथ उभा केला व म्हटले की तू कुरुवंशीयांना पहा, तेव्हा अर्जुनाचा कौटुंबिक मोह जागृत झाला. मोह जागृत झाल्याने त्यांची वृद्धी युद्धापासून, कर्मापासून उपरत होऊन ज्ञानाकडे वळली. कारण ज्ञानात युद्धासारखे घोर कर्म करावे लागत नाही. म्हणून अर्जुन म्हणतात की आपण मला घोर कर्मात का प्रवृत्ती करीत आहात. येथे बुद्धी हा पदाचा अर्थ ज्ञान घेतलेला आहे. जर ते बुद्धी हा या पदाचा अर्थ समतबुद्धी घेतला गेला तर वेदार्थ वचन सिद्ध होणार नाही. कारण की दुसऱ्या अध्यायाच्या 48व्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला योगात सिद्ध होऊन कर्म करण्याची आज्ञा दिली आहे. द्व्यर्थी वचन तेव्हाच सिद्ध होईल तेव्हाच अर्जुनाच्या समजण्यामध्ये 2 प्रकारची माहिती असेल आणि तेव्हाच असा प्रश्न उपस्थित होतो की जर आपल्या मान्यतेत कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे तर मला घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात. दुसरी गोष्ट अशी की भगवंतांनी त्यापुढे अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तरात 2 निष्ठा सांगितल्या आहेत. ज्ञानयोगांची निष्ठा ज्ञानयोगामुळे आणि कर्मयोगांची निष्ठा कर्मयोगामुळे. यावरून देखील अर्जुनाच्या प्रश्नातील बुद्धी हा पदाचा अर्थ ज्ञान असा घेणेच युक्तिसंगत वाटतो. कोणतेही साधक श्रद्धापूर्वक प्रश्न विचारूनच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर प्राप्त करू शकतो. कारण आक्षेपपूर्वक शंका निर्माण केल्यास तर योग्य उत्तर मिळणे अशक्य होते. अर्जुनाची भगवंतावर पूर्ण श्रद्धा आहे. म्हणून भगवंताच्या सांगण्यानुसार अर्जुन आपल्या कल्याणासाठी युद्धासारख्या घोर कर्मासही प्राप्त होऊ शकतात असा भाव उपर्युक्त प्रश्नातून प्रकट होतो. व्यामिश्रेण वाक्येन बुद्धी हा मोह सवीयमे. या पदातला अर्जुनाचा भाव असा आहे की आपण कधी कर्म करा म्हणता कुरुकर्माणी आणि कधी ज्ञानाचा आश्रय घ्या म्हणता बुद्धो शरण विच्छ. आपल्या अशा या व्यर्थी वचनाने माझ्या बुद्धीला भ्रम होत आहे. अर्थात मी कर्म केले पाहिजे की ज्ञानाचा आश्रय घेतला पाहिजे, त्यापैकी काय केले पाहिजे हे मला स्पष्टपणे समजेनासे झाले आहे. या ठिकाणी 2 वेळा ईव पदाच्या प्रयोगाने भगवंतावर असलेली अर्जुनाची श्रद्धा सिद्ध होत आहे. श्रद्धेमुळेच अर्जुन भगवंतांचे वचन योग्य मानत आहेत आणि हेही समजत आहे की भगवंत मला भ्रमात टाकीत नाहीत. परंतु भगवंताच्या वचनाचा योग्य रीतीने न समजल्यामुळे अर्जुनाला वचने द्व्यर्थी वाटत आहे आणि त्या वचनाने भगवंत माझ्या बुद्धीला भ्रमित करीत आहेत असे त्यांना वाटत आहे. जर भगवंतांनीच अर्जुनाच्या बुद्धीत मोहित केले तर अर्जुनाच्या बुद्धीतील मोह काढील कोण. तदेकं वद निश्चितं येनं श्रेयो अमाप्रद्याम. माझे कल्याण कर्माने होईल का ज्ञानाने होईल यापैकी आपण एक गोष्ट निश्चित करून सांगा ज्यायोगे माझे कल्याण होईल. मी पूर्वीही आपल्याला म्हटले होते की ज्यायोगे माझे निश्चित कल्याण होईल ती गोष्ट मला सांगा. यथेच्छा शान्निच्छतं ब्रूहि तन्मे. आणि आत्ताही तीच गोष्ट आपल्यापुढे मांडित आहे. अशा प्रकारे अर्जुन वाचे पहिले 2 श्लोक संपत आहेत आणि
पण सर्व भक्तांना एक नम्र विनंती आहे की हा चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या नातेवाईकांना, दोस्तांना शेअर करा, जेणेकरून कुरुक्षेत्रावर जे भगवान श्रीकृष्णांनी दिव्य ज्ञान मानवजातीसाठी अर्जुनाने सांगितले होते त्याचा लाभ आपल्याला घेता येईल. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.